नमस्कार, मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे, गंगा हॉस्पिटल चिखली, आयुर्वेद पंचकर्म एव्हीएन केअर सेंटर चिखली आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी जे पेशंट आले होते ते हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव मधील एका छोट्याशा गावातील ते सरपंच आहेत आणि अचानक 1 ते 1.5 वर्षापूर्वी त्यांना पायाचा त्रास व्हायला लागला, कमरेचा त्रास व्हायला लागला। भरपूर त्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलला गेल्यानंतर ज्यावेळेस MRI केला त्यावेळेस कळलं त्यांना की त्यावेळेस दोन्ही याला थर्ड स्टेज होती। आता आले असता दोन्ही पायाला खूप एव्हीएनचा खूप जास्त त्रास होता, चालताना बसताना उठताना खूप त्रास त्यांना व्हायचा। अक्षरशः पाय सुद्धा त्यांचे स्वतः उचलून त्यांना बाजूला ठेवावं लागायचे। अशा कंडिशन मध्ये आपल्याकडे आले असता आपण त्यांच्यावर आता या ठिकाणी 7 दिवस आपले पंचकर्म आणि आयुर्वेदिक न्यूरोथेरपीद्वारे उपचार केले। त्यांना काय काय त्रास होता, कसा त्यांना आराम पडला त्याविषयी त्यांना विचारूया। आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा एकदा सरपंच। माझं नाव शेवराव जामकर, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। इथे मी सरपंच या पदावर आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून मला एव्हीएनचा त्रास होता आणि मी ॲथो किंवा बाहेर भरपूर डॉक्टरांकडे फिरून खूप त्रस्त झालतो। त्रास म्हणजे असा होता की मला चलताना उठताना किंवा बसताना आता पाय स्वतः उचलून वर मांडावं लागतंय, खुर्चीवर बसताना कमरेला हात देऊन खाली बसावं लागतंय, जेवताना तर समज खाली होईल म्हणजे जमिनीवर बसायचं कामच नाही, खुर्चीवरच जेवण होतं। आणि अशात मी बऱ्याच डॉक्टरकडे जाऊन थकलो आणि एक दिवस सरांचा व्हिडिओ मला युट्यूबच्या माध्यमातून समजला आणि मी इथं आलो। आल्यानंतर गेल्या 7 दिवसापासून मी ट्रीटमेंट घेतली आणि या 7 दिवसामध्ये जे अनुभव आले आणि जेवढा आराम आहे तेवढा मला 70-80% आता फरक वाटल्यासारखं। मला चलताना त्रास होईल आणि मी स्वतः पाय इकडे तिकडे फिरू शकतो। आणि यांच्या ट्रीटमेंट बद्दल कसं वाटलं तुम्हाला? सरांची ट्रीटमेंट खूपच छान आहे, त्यांचा स्टॉफ बी चांगला आहे आणि वेळोवेळी ते स्वतः फोन करून बोलवतील। त्यांच्या जेवढ्या समजा थेरपी हे अशी थेरपी मी यायच्या अगोदर बाहेर बी घेतली होती, UP पर्यंत गेलो याच्यासाठी, पण असा आराम मला मिळाला नाही। पण सरांकडे आलो की त्यांच्या थेरपीत खूप बदल असल्यामुळे तिथले आणि इथले चेंजेस भरपूर आहेत आणि खूप छानपैकी मला आता सध्या बेटर आहे, आराम येतो। एव्हीएन पेशंटला काय सांगता तुम्ही? एव्हीएन पेशंटसाठी एक माझी महत्वाची हे समजा की तुम्ही काय करा, तिकडे परेशान होण्यापेक्षा माझ्या म्हणण्यानुसार म्हणजे माझ्याच नाही भरपूर आपल्या जे आजूबाजूला जे कोणी एव्हीएनचे पेशंट असतील त्यांनी एकदा सरांची भेट घेऊन कमीत कमी एक थेरपी सुद्धा 7 दिवसाचा कोर्स पूर्ण करून पास तुम्हाला 100% नक्की आराम मिळेल। या ठिकाणी यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही जेवढ्या इन्स्ट्रक्शन सांगितल्या सगळ्या फॉलो केल्या आणि जे पण व्यायाम होते ते पण व्यवस्थित त्यांनी केले आणि त्यांना 7 दिवसात खूप चांगला रिझल्ट। आज स्वतः पायऱ्या वगैरे त्यांचा जो स्पीड होता उतरण्याचा चालण्याचा तो पण खूप चांगल्या पद्धतीने वाढला आणि एक खूप आत्मविश्वास त्यांच्यामध्ये डेव्हलप झाला। जर असे कोणी रुग्ण असतील जे एव्हीएनने त्रस्त असतील आणि ऑपरेशन त्यांना करायचं नसेल तर अशांनी खरोखर ही आयुर्वेदिक पंचकर्म आणि न्यूरोथेरपी जर केली तर निश्चित आपल्याला आपण त्या आजारावर मात करू शकतो, यातून सिद्ध होतं। तरी असे कोणी रुग्ण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। धन्यवाद। जय आयुर्वेद।